अरे पण माझं तुम्ही कसं काय हे करता? आता मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं ना की मी उन्हाळ्यात छान माझ्या आईकडे 2-2.5 महिने राहील म्हणून. आता मदत कशाला बोलावून राहिले मला? मंदा पुष्पाता येऊन राहिली, समजलं ना? पुष्पाता येऊन राहिली. नेहमीच तू तुझ्या आईच्या घरी असतो, पुष्पाता येते तर तुला कसं वाटतं की तुझ्या भाऊजया राहायला पाहिजे तुझ्या सेवेसाठी? तू गेली उन्हाळ्यात म्हणजे तुझ्या भाऊजया राहायला पाहिजेत. मग तसं माझ्या बहिणीला नाही वाटत काय की तिची भाऊजई राहिली पाहिजे म्हणून? माझी बहीण येते तर तू नसतं इथं, मग माझ्या बहिणीला तुझ्याकडे अपेक्षा नाहीत काय की माई बी भाऊजई राहिली पाहिजे? मी येतो तो तर तू चालली आहे मंदा, समजलं ना? तू चालली आहे, तू उद्या येऊन जाय, मग परवा पुष्पाता येते. अहो पण मग सुनीताताई आहेत ना मोठ्या जाऊबाई, मग माझं काय एवढं नडलं? त्या त्यांच्या फेवरेट भाऊजी आहेत, त्यांची फेवरेट वहिनी आहे, त्यांची फेवरेट नणंद आहे. त्यांचं खूप पटते पण माहितीये का तुम्हाला? मग त्यांचे स्टेटस पण लावतात त्या व्हॉट्सअपला, डिअर भाभी वगैरे असं तसं काहीतरी. माझं कधी स्टेटस पण लावत नाहीत त्या. मग मी कशाला त्यांच्यामध्ये लुडबुड करू? ते नाही माहित मला कोण कोणाचं स्टेटस लावत आणि कोण कोणाचं लावत नाही. तर सुनीता वहिनी तर आहेच, समजलं ना? पण तुही पाहिजे. तू वहिनीच आहे ना? तू मला पुष्पा बहीण डायरेक्ट म्हटलं, म्हणता वहिनी आल्यावर मी येईन म्हणे. काय मेली झंझट कटकट. बरं ठीक आहे, उद्या येते मी. माझी शॉपिंग पण राहिली. आज बघ मी शॉपिंगला जाते, मग उद्या येते. हो हो ठीक आहे ठीक आहे, उद्या येऊन जाईल. ठीक आहे. तनू कशी आहे? तनुला काय झालं? छान आहे, मस्त राहून राहिलो आम्ही, छान मस्त एसी मध्ये राहून राहिलो. उद्या येते पण मग मी, ठीक आहे. हो ठेव ठेव, ठीक आहे ठेव. काय झालं ग दीदी? काय म्हणतात जिजाजी? अगं काय, उद्या ये म्हणते घरी, तुझी जिजाजी म्हणते. ते माझी ननद पुष्पा ते येऊन राहिली. तुम्हाला किती बदमाश आहे. आम्हाला तेव्हाही आल्याशिवाय मी येत नाही म्हणते. आता माझ्याशी एवढं पटत पण नाही बरं तिचं. त्या सुनीताशीच पटते, तिच्या जवळ जाऊन बसते ती. पण तिला माझी चलून राहिली ना, मी इथे आहे तो माझा नवरा माहिती आहे कसा बैल आहे. ये 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 करून राहिला. आता मला उद्या जावंच लागेल घरी. अगं दी, तू जाते का? मग मी काय करू राहून? मी पण चालली जाते बाई. तू थांब ना ग, तुझा कुठे नवरा तुला बोलावून राहिला? नाही पण मी काय करू? मग चल ना माझ्यासोबत गावात, तुझ्या जाऊच्या घरी राहा मग तू. हो तसंच करते. काय ग, ते खेड्यात करमत पण नाही. आणि ती पिंकीची आई दिवसभर कामं करत राहते, काही ना काही चालूच राहते तिचं. मग काय बोर होते मला. काय होते ग, चल ना मग, काय करते तिथे राहून? सांग मग, तुझं चलते का तू? हो तू गेल्यावर मग मला करमणार नाही, मग मी पण चलते. पण का ग दीदी, आपण उन्हाळ्यामध्ये इथे राहिलो, आपल्याला साडी वगैरे पण नाही घेतली मम्मीने. अगं तोंडानं म्हणावं लागते, मनानं कुठे घेते मम्मा. हे बघ, आजच मी म्हणते तुझ्या दया आपण जाऊ अकोल्याला शॉपिंग करायला. हो मग अकोल्याला जाऊ आपण शॉपिंग करायला, तू म्हणू तुझ्या दादाला. हो हो मी म्हणते. काव मानंदा, काव मानंदा. काय वसुनंदा बाई, बोल ना. आव आता दुपारच्या टायमाले असं नीस नूस डाय दाना हे ते करा लागत नाही काय? तर मी एवढ्या हौशीनं डाय दाना आणला तुमच्यासाठी. मग तुम्ही निष्ठूस तर करावं का ते बी नाही करत? सुनंदा बाई, आता निवडून नसतं राहिली बाबा. आव तू तर निवडूनच राहिली व मानंदा, पण तू सून काहीच कामाची नाही बिचारी. थोडा 2 पोळ्या लाटल्या की झोपून राहते. दुपारची कूलर लावून ढराढर झोपा काढते, ढराढर झोपते. कूलर लावून दिला की त्यांना होते. अशी कशी सून आहे व तू मानंदा? तू काहीच नाही बोलत. एवढं डोक्यावर नको घेऊ बाई त्या सुनीले. तुले सांगतो, अव पायातली चप्पल किती पायातच चांगली वाटे, ते डोक्यावर घेतली की रे तोंडात बसते बरं. हो ना सुनंदाबाई, झोपतेच बिचारी. ती झोपेची बिमारी आहे का काय माहित. अव लग्न झाल्यापासून झोपते दुपारची. आता उन्हाळ्यात कूलर लावून देते, ढराढर झोपते. अव आवाज द्या तर बोलत नाही लवकर, इतकी झोपेल असते. सांगा काय करतो? जाऊ दे आता, तिनं स्वयंपाक केला आणि त्याला झोपून दिली. आता आपणच न्यूज ट्यूज करू. थांब आता, मी पाहतो कशी उठत नाही तर उठून आणतो त्या सुनीले आणि काम करायला लावतो. कायले आपण करू, ते आहे ना सुनवायरी. थांब आणतो तिले बल लावून त्या सुनीले. आता सुनीले की नाही सुनीसारखं ठेवलं पाहिजे मानंदा. हो आण जाय. सुनंदाबाईचा स्वभाव लय डेंजर आहे. मग माझ्यासारखी आहे का ती? आव मीनाक्षी, ओय मीनाक्षी,
ओय मीनाक्षी मीनाक्षी ओय मीनाक्षी मीनाक्षी उठ ना व डर झोपत काय ओय मीनाक्षी मावशी आहे काय हो मावशीच आहे व मावशीच आहे दार उघड व दार उघडणं दार लावून डराडर झोपत काय व कूलरच्या मध्ये दार उघड एवढी काय झोपली व तू कूलरच्या मध्ये डराडर झोपली चल दादांना निवडू लाग मावशी बरं मावशी हा चला आली काय व येणार कशी नाही आणा लागते आई काय निवडा लागते मावशी झाली काय झोप झाली कोणी पाहुणा आला आपल्या घरी तेही समजत नाही का तुले मावशी आली तर काही करू लागा मावशी गप्पा मारत जाऊन झोपतं व 12 महिने झोपतं ना रोजही झोपतं ना कोणी पाहुणा आला तर जागी राहायचं जाय आई ते आई सकाळी लवकर उठते ना मी म्हणून यावेळेस खूपच झोप येते झोप येते तिले काय निवडा लागते मावशी निवडणं एवढा दायदा नाही निवडणं किती मोठं आणलं म्या निवडते बरं मावशी ठीक आहे चाल व महानंदा चाल जसं अंग टाकू आपण आता निवडते तू इसून पुरं निवडून टाक जवा मग चहा ठेव जा मग उठव जा आम्हाला दोघी बहिणी झोपतो आता आम्ही तुझ्या कमऱ्यात झोपतो तुझ्या खोलीत चांगलं थंड गार आहे मी आता गेली होती ना मायडळेच लागले चाल व महानंदा हो सुनंदाबाई तेवढा निवडून ठेव जवा पाय केवढे आहेत तर मला उठून दिलं आणि जाऊन झोपले आता दोघी बहिणी दिलं मला माया भोवती काम लावून दिवसभरचे कामं केले बरं मी तरी हे काम दिलंच माया भोवती अशी आहे सुनंदा मावशी मी काय ओळखत नाही काही म्हणून ते सगळं जास्त बोलत नाही मी आग लावी आहे नाही मंदा ये पुरी घेते का लायना पुरी आहे ऊन आहे मंदा अकोल्यात लय ऊन आहे ना हो मग काय तर पोरींना कपडे घ्यायचे आहेत ना त्यांचा माप नको का घ्यायला ऊन आहे तर काय झालं असू दे ऊन आहे तर पण मला उद्या जावं लागते मग माझी शॉपिंग कधी करू मी तुम्ही लोकांनी आजपर्यंत तोंडानं म्हटलं पण नाही मला शेवटी मलाच म्हणावं लागलं माझ्या नवऱ्याचा कॉल आला होता माझी नवरा देऊन राहिली मला अर्जंटमध्ये उद्या जावं लागते म्हटलं अरे आता मला वाटलं आहेस तू म्हणून म्हटलं नाही आम्ही पण ऊन आहे म्हणून म्हटलं आई या पोरी पाहिनं बाबा ते मंदा काही ऐकत नाही मी सांगून थकली बाबा त्या पोरीले आता ऊनाचा फटका बसला पोरीले म्हणजे समजीन तिले काय आहे तर ऐकतच नाही तिले म्हटलं ऊन आहे व राहू दे व ऐकत नाही हो का माझ्या वेळेस ऊन आहे का तुझ्या सुना गेल्या होत्या काल दिवसभर फिरून आल्या तर त्यांना ऊन नाही लागत का मला खूप रोखते टोकते तू सुनांना का बरं रोकत टोकत नाही तिचं तर छोटं बाळ होतं छायाचं तिला नाही म्हटलं तू ऊन आहे म्हणून अव मंदा ते काय मार्केटात फिरायला गेली होती काय त्या पोरीला इंजेक्शन टोचून आणलं तिनं एकच जागेवर बसून राहिल्या त्या तुम्ही मार्केटात फिरसान ना मग काय झालं माझ्या पोरी मोठ्या नाही का मग फिरत काय झालं अहो मोठं लाईनच काय ऊन काय सवय पाहून लागते काय राहू दे मलाच रोक नको टोकू नको एवढी मोठी झाली मी तरी सुनांना दिला मोकाट सोडून कुठेही फिरा अरे जाऊ दे बा चाल मला काय करावं लागते ऊन आहे म्हणून राहिलो मी चला रे चला हा कोणत्या गोष्टीसाठी आधी कटकट करता तुमच्या घरी चला आता आणि का रे बेटी दादा ती फुलं बोला तुझ्या मित्राची त्याच्यामध्ये जाऊन आपण बघून लागायचं कामच नाही अरे तुझ्या बायकोला घ्यायला गावाला गेला तुझी बायको माहेर जायला आहे ना नाही तर आणलीस ती हो का आमच्या वेळेस मित्र पण गावाला जाते का तुला काम असलं की मित्र पण बरोबर हजर राहते सगळं समजते बरं आम्हाला एक काम करतो मी फोन करतो त्या अशोकले तू बोल ठीक आहे ना तुला खोटं वाटून राहिलं ना माय अरे त्यापेक्षा मी काळजी करू त्या पोरीची ऊन नाही लागलं पाहिजे म्हणून तू म्हणतो तू खोटा बोलू राहिला काय श्वेता खरं धन्य दोघी बहिणीची कर धन्य आहे जाऊ दे बापा मी तेले जा काय पाहिजे ते घेऊन आता कसं चला मम्मा मला नाही का लाचा पाहिजे मम्मा मी लॉंग फ्रॉक घेणार आता मामाला सांगा मामा घेऊन देणार आहे आपल्याला आणि चांगले भारीतले ड्रेस काढजा वर्षून एकच वेळा घ्यावं लागते आपल्याला मग कशाला मार्ग हटायचं एक वेळा काय लिहू दिवाळीला घेत नसतो का आम्ही तुम्हाला अरे हा दिवाळीला घेत असताय ना मी विसरूनच गेली होती बरोबर लक्षात राहते माझ्या मम्मीच्या एक हिशोब ठेवत जा आमचा मग ठेवाच लागते तू कशी म्हणते एक वेळा घेता म्हणून चालली मोठी त्या पोरीले जे आवडीन ते घेऊन दे रे विटू कपडे पैसे आहेत का तुझ्यापाशी का देऊ नाही आहेत माझ्याजवळ जे आवडीन ते घ्या ना बा आम्ही कधी मला केलं काय चला